अरे दिदू अरे का रडते ना येडी. आपलं पोरी कन्फ्यूज करतात तुम्ही मला. कन्फ्यूज समजली का. नाचू नका. अरे माझं नाचण्याचं वय आहे आणि नाचलं की तुम्हाला शरम वाटते का माझ्या नाचल्याने. हा अजून ब्यामोड झाली नाही तुझी. वा रे वा. माझा मेकअप मॅन ऐन वेळेस आला नाही आणि मला स्वतःलाच करावा लागतोय मेकअप. वा वा वा. इतका मोठा कलाकार आहे मी यूट्यूबचा. मला माझा मेकअप मॅन न आल्यामुळे स्वतःलाच मेकअप करावा लागतोय. आजकाल कोणावर भरोसाच ठेवून. एवढा मोठा पगार देतो मी. 25,000 रुपये पगार देतो माझ्या मेकअप मॅनला आणि तो ऐन वेळेस येत नाही. धोका देतो तो मला. चला तर मग थोडा नाश्ता करू पराठ्यांचा म्हणजे दसम्यांचा आणि मग निघू. कसा वाटतोय मी. हॅलो कसा वाटतोय मी. एकदम बघ तू कशी वाटत मला. अजून याच्यापेक्षा प्रयत्न मला कडक कॉलरचे. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. एक पणाने भरती पाणी मातीच्या घागरी. हो सह्याद्रीच्या पर्वतातून मित्रांनो आम्हाला पुढे येत नाही. आठवण पडून गेली तर कॉमेंट बॉक्स मध्ये पूर्ण करा. ह्या सॉंगला वाक्य पूर्ण करा. माझा चष्मा थोडा तिरपा वाटतोय का. व्हेरी गुड. आता मी लावतो टिळा कुंकवाचा आणि मग वाढेल लुक जबरदस्त. सह्याद्रीच्या नभातून. माझा मेकअप राहून तू मध्ये हे करते यार. शोभते का ग तुम्हाला. ही पोरगी बिलकुल शोभत नाही मला. शरम वाटते. अरे शरम वाटते मला. कुठे बाहेर जातो तर मी तुला सोबत घेऊन जातो तर. वा वा वा. इतकी सुंदर बायको हेमा मालिनी सारखी मला भेटली. पण ती माझ्या बरोबर येत नाही फिरायला कारण तिला कंटाळा आहे फिरायचा. मोठी कार घेतली आम्ही तरी सुद्धा तिला असा इंटरेस्ट नाही कुठेच फिरायचा. कारण की तिला माहिती आहे नवऱ्याच्या खिशात पैसेच राहत नाही. वा वा. नथ घातली का. छान छान. राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गुड. व्हेरी गुड. बेस्ट परफॉर्मन्स. दिस इज प्रॅक्टिस फॉर बिफोर परफॉर्मिंग राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा अँड द्रोणाली. अरे का पप्पा तुम बिचारी का रडते का. अरे दिदू अरे का रडते ना येडी. आपल्या पोरीचा परफॉर्मन्स किती स्ट्रॉंग आहे. नडू नको नडतू बाई. यार का रडता यार. काय माहिती ते इमोशनल होऊन जाते कधी कधी एकदम. अरे देवावर विश्वास ठेवायचा पिता परमेश्वरावर. आणि ज्याचा विश्वास नसतो ना तो असा कमजोर फील करतो. स्वतःला स्ट्रॉंग फील करायचं एकदम मजबूत. आपण पिता परमेश्वराचे लेकरं आहोत शिव परमात्माचे. बरोबर. यस. आम्ही चाललो आता नाट्य स्पर्धेला. आज मग स्माइल करा. स्माइल करायचं. असं बाहेर जाताना मुलगी आता मस्त परफॉर्मन्सला जाते. तिला हौसला द्यायचा. भात बंद केल्यावर तुझे सर्व प्रॉब्लेम आनंदाचे कस काय दुःखाचं रडायला पाहिजे असं थोडी असतं. बरं रडून घे काही प्रॉब्लेम नाही. मन मोकळं करायला पाहिजे. इमोशनल फिलिंग येते माणसाला कधी कधी. मला पण तेव्हा बाबांचं मी गेलो ना अंतुर्लीला. अंतुर्लीला 2 मिनिट प्लीज. कपडे खराब होते नको खाली घाणी ना दिदू. कपडे खराब होतील ना. माझं फक्त 1 मिनिट आहे. बाबांचा व्हिडिओ बघून मला व्हिडिओ यायचं. चला व्हेरी गुड. थँक्यू दिदू. चल निघ. इथे चाबी घेतो. कानात कापूस दे ग तिला. देणार वैश देणार तिला थोडा कापूस. थंडी आहे बाहेर. हे आवाजात आपला हे होतं ना. अपेक्षा नाही करायची. आपलं कर्म करत राहायचं. नाही का कशाला एवढा मोठा गळा आहे कस का दाबेल. बाबांचा बी पाया पड. यशस्वी भव. महाराज की जय. चला.
गुलाबी कुठं घालून हो गुलाबी घालून. आता तेव्हाचे बुट बी घालून ठेवले. चला ना माझ्या बुटांना वेळ नाही लागत. तुम्ही गाडीची माझे कुठे आहेत बुट? चांगले घालच्या ते धागे ती कापले मी त्या शर्टाचे. वास येतोय का मी सेंटचा वास येतोय का? मग बॅक कॅमेरा घेतो. मग काशी ना पलोडे ना इकडं कुठे कुठे हा इथं आलेलं आहे रे आपण. इथे हे येणार आहे. तर ही आहे नैना वरती तोंड ही जिजाऊंचा रोल करणार आहे आजच्या राज्यस्तरीय कॉम्पिटिशन मध्ये. आणि ही आहे श्रुती, तुझा आजीचा रोल. रिअल मध्ये एकदम खूप छान गेटअप केला तिने आणि एकदम ओरिजिनल आजी सारखीच वाटते. तुझा कोणता रोल? आईचा रोल आहे हिचा, पूर्वाचा. आणि तुझा म्युझिक मॅन आहे का? म्युझिक वुमॅन. अरे वा. आणि लाईट सिस्टम तुझ्याकडे, तू पण लाईट सिस्टम. वा, तुम्हाला बेस्ट ऑफ लक. राज्यस्तरीय स्पर्धेचं कॉम्पिटिशन आहे नाही? हो. आणि फक्त जळगाव तुमच्या शाळेचे का पूर्ण जळगाव जिल्ह्यात? 38 स्कूलमधून ही कॉम्पिटिशन आहे पूर्ण महाराष्ट्र. अरे वा, म्हणजे मोठी कॉम्पिटिशन आहे. आणि ह्या कॉम्पिटिशनमध्ये यांना यश मिळो अशी सर्वांकडून प्रार्थना करा आणि यांना लाईक सुद्धा करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. ही बिनधास्त मुलगी एकदम. तर हे आहे संभाजी नाट्यगृह. इथे होणार कॉम्पिटिशन. स्टेज आहे आणि बसण्याची व्यवस्था आहे. काका कुठून आले? आडगाव, कळगाव. अजून कॉम्पिटिशनला वेळ 11 वाजेपर्यंत होईल. आता थोडी रिहर्सल होईल. हो, हे यांची रिहर्सल आहे आता, आधी प्रॅक्टिस. तुम्ही कुठं कोणत्या शाळेचे मुलं आहेत? शानबागचे आहेत का? शिवाजी महाराज कुठे गेले? फिरायला गेले का? तर खूप मोठा हॉल आहे, वरती पण आहे इकडे असं. AC हॉल आहे पूर्ण. लाइटिंग वगैरे एकदम छान आहे, सुंदर व्यवस्था आहे. तर अशा पद्धतीने जळगावमध्ये सुद्धा एवढा मोठा हॉल आहे नाट्यासाठी. आणि इथे भाऊ कदम वगैरे यांचे पण नाटकं होतात. भाऊ कदम ह्या नाट्यगृहामध्ये आपले नाटक करायला येतात. मोठे मोठे मराठी कलाकार येतात इथे. आणि रिसेंटली आता काही दिवसानंतर भाऊ कदमांचं मोठं नाटक आहे, त्याचं पोस्टर मी तुम्हाला दाखवेल. इथे लिहिलेलं आहे, नाट्य विनरुच्चे जनस्य बहुधा एकम समाराधन. तर SD इव्हेंट्स आयोजित आहे करून गेलो गाव. भाऊ कदम आणि हे कलाकार आहेत, ते इथे येणार आहेत. हास्य जत्रामधले हे कलाकार आहेत. ते नंबर पण इथे बघून घ्या. या नंबरवर कॉल करून बुकिंग करू शकता किंवा माहिती घेऊ शकता तिकीट. तर मग भाऊ कदमांच्या नाटकाला जरूर या, फोन करा पण आधी आणि त्याच्यानंतर या. हे बघा, हे असे श्रीरामाचे झेंडे आपल्याला धाब्यांवर लावायचे आहेत, प्रत्येकाच्या घरावर लावायचं आहे. तुम्ही पण सर्वजण हा व्हिडिओ बघून या यांच्याकडे. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान इथे जे आहे त्याच्यासमोर आहे जानता राजा शाळेजवळ. हां, जानता राजा शाळेजवळ बसतात काका. रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला इथे भेटून जातील. तुम्ही जे आता माझा साधा मोबाईलचा, त्यामुळे आपल्याला दादा मी करून घेतो. हे बघा, मी हे झेंडा लावून घेतला गाडीला श्रीरामाचा. तर अशा पद्धतीने दोघं साईडला रामांचा फोटो प्रिंट केलेला आहे. 2 in 1 साईड आहे आणि खूप सुंदर दिसतंय. आपल्या गाडीला पण लावा, छान दिसतंय एकदम. तर मी आणला श्रीरामाचा झेंडा लावायचा गच्चीवर. थोडी मदत कर बरं मला बांधायला. इथे कोण आहे? इथे कोण येत नाही. अरे तू घाबरू नको ना. अरे कोणीच नाही ना ग इथे का?
जाऊ दे, मला सांग तू काय झालं ना त्या स्पर्धेत. ते स्ट्रॉबेरी घ्यायची, व्यवस्थित लावा ना. 2 लेणे का असतील कलर. द्रोणालीला आवडतात स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी घ्यायचं ना. नीट बघून घ्या ना. ॲपल आहे क्या हो? बोर, ॲपल बोर आहे. अजून काय घ्यायचं तुम्ही? टरबूज नको आता, नको या सीझन. हा ना. द्राक्ष घेऊन. द्राक्ष घेऊन घ्या ना. अंगूर घ्यायचे, खाऊन बघ. सफरचंद 160 रुपये किलो. गोड आहे तर अर्धा किलो द्राक्ष आहे आणि अर्धा किलो काय घेतला? स्ट्रॉबेरी घेतला का? मग गाडीला का बरं लावला? गाडीला नाही लावायचा. चहा पिनात का महाग? चहा पिनात नाही? कब पिळायगी? मी आहे पोरगी घ्यायला हा, मग तिथून द्राक्ष लिहितात ना, बाबाला किती वाजता थोडा. चला मग येऊ का? हा सुखी राहा. बस. आणि मंदिर भवानी माता की. हे आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक पिंपराळा. महाराजांचा पुतळा आहे इथे आणि त्याच्यासमोर लक्ष्मी टोर्स आहे. तर आम्हाला घ्यायचं आहे अस्तर, ब्लाऊज अस्तर आणि साडीचा फॉल. द्रोणाली पण इकडे बघ, ही पण बरोबर मॅच होत आहे का बघ ना. अरे कलर तर मॅच कर तू. सोपं बरोबर आहे का? आमचं नवरण आत्ताच झालं काही महिन्यांपूर्वीच. भव्य असा पुतळा बसवला इथे आणि 10 सप्टेंबरला झाला होता. व्हिडिओ टाकला होता आपण, बऱ्याच लोकांनी बघितला तो व्हिडिओ. व्लॉग म्हणजे काय, आपण डेलीला जे रुटीन कामं करतो ना ते दाखवतो आपण युट्यूबवर. आम्ही इथे गेलो, आज हे केलं. आता गाव आलो. आता आम्ही घरी पोहोचू. खूपच लांब होतं. खूपच लांब थोड्यावर. नाही झालं ना. हॅलो झाली ना. असं म्हण, सबस्क्राईब करा, बोल ना, लाईक करा असं म्हण.